मी दीपिका, माझ्या चॅनलला तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला आपण आज उकडीच्या मोदकाची रेसिपी पाहणार आहोत। मी सगळी इथे तयारी करून ठेवलेली आहे। मोदकाच्या सारणाची तयारी करून ठेवलेली आहे मी। हे पहा, प्रथम मी इथे 2 वाट्या खोबरं, 2 वाट्या गूळ, काजू, बदाम, खसखस आणि जायफळ हे घेतलेले आहे। इथे मी वेलचीची पूड बारीक करून साखरेमध्ये बारीक करून ठेवलेली आहे। इथे आपण सारण भाजायची तयारी करूया। प्रथम कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकलेले आहे। त्यामध्ये इथे मी गूळ टाकलेले आहे। गूळ टाकल्यानंतर मी किसलेले खोबरे त्यात ऍड केलेले आहे। ते व्यवस्थितपणे मी ढवळून घेतले आहे। तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, सबस्क्राईब जरूर करा। माझा व्हिडिओ शेअर करा। आता यात मी सगळे काजू, बदाम, खसखस हे टाकलेले आहे आणि सगळं व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे। खसखस चांगली लालसर झाली पाहिजे। लालसर होईपर्यंत सारण परतून घ्यायचं आहे। तर ते ड्रायफ्रूट सुद्धा व्यवस्थित भाजून घेतले पाहिजे। माझं सारण रेडी आहे। चला मग आपण आता इकडे पिठाची तयारी करूया, उकडीच्या पिठाची। त्यात मी 2 वाट्या पाणी टाकले आहे। पाणी उकळल्यानंतर त्यात मी मीठ टाकलेले आहे। मीठ थोडंसंच टाकायचं आहे। अर्धा चमचा मी तूप टाकलेले आहे। त्यानंतर मी त्याच्यात थोडेसे दूध टाकले। दूध टाकण्याचं कारण मोदकाला कलरही चांगला येतो आणि चविष्ट लागतात मोदक। त्यासाठी मी थोडंसं तरी दूध टाकावं उकडीच्या पिठामध्ये। ते व्यवस्थित ढवळून घ्यावे। उकड आली की त्यामध्ये मी 2 कप तांदळाचं पीठ ऍड केलंय। पूर्ण पाणी आणि दूध उकळ आली पाहिजे। त्यानंतर हे माझं पीठ शिजून झालेलं आहे। त्यावर मी थोडंसं झाकण ठेवलं आहे। इकडे मी वेलची पूड टाकायला विसरली होती सारणामध्ये, ती मी आता टाकत आहे। वेलची पूड आणि साखर मिक्स केलेलं मिश्रण होतं माझ्याकडे। इकडे माझं पीठ तयार आहे। पीठ मी चांगलं मळून घेतले तेल टाकून। पिठाचा गोळा सुद्धा तयार झालेला आहे। पीठ चांगलं रगडून घ्यायचं। इथे मी माझ्या पद्धतीने मोदक करते। तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता। मला जसे जमतात तसे मी मोदक केले बघा, सोप्या पद्धतीने। प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते। कधी कधी मी हातात घेऊन सुद्धा करते। आज मी असे मोदकाची ट्रिक करते आहे, जेणेकरून ज्यांना सोपं वाटत असेल ती लोक करू शकतात। अशा प्रकारे मी या पारीमध्ये पुरण भरून मोदक तयार केलेला आहे। अतिशय सुंदर वळतायत मोदक। हे पहा, मोदक तयार झालेला आहे। अशा प्रकारे मी त्याच्यावर ते सगळे मी उकडीला टाकलेत, उकडायसाठी ठेवले। एका ठिकाणी मी एका साईडला मी गॅसवर पाणी तापत ठेवले आणि त्यावर चाळण ठेवून त्यावर मोदक शिजायला घातले होते। त्यावर मी केसर आणि दूध मिक्स करून मी सोडलेलं आहे। हे पहा, माझे मोदक रेडी आहेत। तुम्हीही खायला या। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। सगळ्यांनी संकष्टी चतुर्थीचा मोदकाचा आनंद घ्या। धन्यवाद। बाय।